राज्य शासनाच्या टेंडर प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत नांदेडच्या एका स्टार्टअप कंपनीने मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुंबईतील आझाद मैदान सोडणार नाही अशी टेंडर कंपनीची भूमिका आहे। याच संदर्भात आम्ही आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आहे। मुंबईतील आझाद मैदानात तुम्ही आंदोलन करताय, काय तुमची प्रमुख मागणी आहे, काय सांगाल? तुम्ही कुठून आलात, तुमचं नाव सांगा। माझं नाव आहे गणेश बाळासाहेब मोठेने बोला। आणि भाग्य वितरता एम्प्लॉयमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा एक संचालक आहे आणि माझ्या माध्यमातून जे काही स्टार्टअप घटकासाठी जी काही योजना चालू केलेली आहे श्री नरेंद्र मोदी साहेबांनी, त्या आधारावर महाराष्ट्र शासनामध्ये ही स्कीम चालू झाल्यामुळे आणि स्टार्टअप घटकांसाठी प्रायोगिक तत्वावर 10% ऑर्डर देणे मुभा असल्यामुळे आणि जिल्हा परिषदने ह्या अगोदर मला 10% दिलेली आहे आणि ह्यावेळेस टेंडर प्रोसेसमध्ये त्यांनी आम्हाला टेंडर फी आणि EMD एक्झामिनेशन न देता त्यांनी टेंडर फी भरण्याचे आम्हाला कंडिशन लादले आहे आणि त्यावर त्यांनी म्हणले की स्टार्टअप घटक जर तुम्ही पात्र असाल तर तुमचे 10,000 रुपये परत करण्यात येईल। तरीही देखील आम्ही टेंडर भरण्यात आल्यानंतर आम्हाला जे काही कंडिशन होत्या, अनुभव, उलाढाल आणि जे काही इतर बाबी आहेत आमच्या, ते सगळ्या सूट देण्यात आलेल्या आहेत। तरी त्यांनी 33 कंडिशन ठेवले होते जिल्हा परिषदने, तर त्या आधारावर त्यांनी लेबर कमिशनरचं प्रमाणपत्राच्या नसल्याबाबतचं त्यांनी अपात्र करण्यात आलं। कारण की एक मुद्द्यासाठी तुम्ही अपात्र करणे योग्य नाही आहे, कारण की लेबर ॲक्ट हा म्हणतोय की 50 लोक जर असतील तुमच्याकडं तर परवाना हा निघतोय। आमच्याकडे स्टार्टअप घटक असल्यामुळे आपणच जिल्हा परिषदने 10% दिले, तर 8 लोक आमच्याकडे कामाला होते, ते 8 लोकांचं आम्ही काम केलेले वर्क डनची ही ऑर्डर आहे आमच्याकडं आणि सर्टिफाय बी केलेला आहे। सगळं करत असताना आम्हाला 20% देण्यात यावं या मागणीकरता आम्ही यांना CO मॅडमला, मुख्य कार्य अधिकारी यांनाही भेटलं। आमच्या लेखी अर्जावर कोणताही तोडगा न करता 2 वेळेस वैयक्तिक भेट झालेली आहे, DOचे मॅडमला 4 वेळेस भेट झालेली आहे। तर हे जाणून बुजून स्टार्टअप घटकसाठी डावलण्याचा प्रश्न करत आहे। त्या विचाराने आम्ही यांना कंटाळून आम्ही यांना जिल्हा परिषद न सोडता आझाद मैदान हा गाठला आणि ग्रामविकास जो मंत्री आहेत त्यांना जाब विचारण्यासाठी किंवा स्टार्टअप घटकासाठी तुम्ही राखीव कोटा ठेवलेला आहे, टेंडर कंडिशनमध्ये अटीशर्तीमध्ये नमूद केलेला आहे, मग आम्हाला हे का कशासाठी लादण्यात आले आणि आमच्याकडून टेंडर फी वसुली करून आम्हाला अजून स्टार्टअप करण्याच्याऐवजी आम्हाला बळकट करण्याच्याऐवजी आमचं खचीकरण करणं चालू आहे। आणि आम्हाला असं वाटतं की ह्या ज्या काही एजन्स्या पात्र झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये 100% आम्हाला खात्री आहे की काहीतरी आर्थिक व्यवहार भ्रष्टाचार झाल्यामुळे हे आवाज उठवण्याकरता आम्ही आझाद मैदानावर उपोषण करायला बसलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपाचं अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये पत्र देत नाहीत तोपर्यंत आम्ही स्थगिती करणार नाही। यापूर्वी तुमची कंपनी, तुमची संस्था काही काम केलं आहे का शासकीय व्यवस्थेमध्ये? त्याच जिल्हा परिषद डिपार्टमेंटने आपल्याला प्रायोगिक तत्वावर 10% ऑर्डर दिलेली आहे आणि ती ऑर्डर आपण कंप्लीट केलेलंही आहे, त्याचंही प्रमाणपत्र आपल्याकडे आहे। सध्या आझाद मैदान आंदोलन करताय, काय संबंधित मंत्र्याच्या विभागाकडनं कोणी अधिकारी तुम्हाला भेटायला आलेत का? काय आतापर्यंत कुणीही आलं नाही, ग्रामविकासकडून कोणताही निरोप आला नाही। आज दुसरा दिवस चालू आहे, पण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर राहणार आहे। या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।